आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कर्जत विधानसभा मतदारसंघात आतापासूनच संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे। माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र या घोषवाक्यासह पक्षाच्या महाराष्ट्रव्यापी संघटनात्मक बांधणी मोहिमेचं रणशिंग कर्जत विधानसभा मतदारसंघातून फुंकण्यात आलं आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीनदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेला सुरुवात झाली। रविवारी 16 ऑगस्ट रोजी नेरळ जिल्हा परिषद वॉर्ड अंतर्गत नेरळ, भडबल, ममदापूर आणि शेलू येथील शिवसेना शाखांमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या। या बैठकीत पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। स्थानिक पातळीवर शाखा आणि संघटना बळकट करणं, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवणं, जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठवणं आणि पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर विशेष भर देण्यात आला। तसंच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्राथमिक सदस्य नोंदणीच्या आदेशाच्या अनुषंगाने अधिकाधिक नागरिकांना पक्षाशी जोडण्याबाबतही चर्चा करण्यात आली। प्रत्येक विभागात पक्षाची उपस्थिती अधिक प्रभावी करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। दरम्यान मागील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे शिवसेनेला परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून चांगलं यश मिळालं होतं। या यशामुळे कर्जत तालुक्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नव्या उमेदीचं वातावरण निर्माण झालं आहे। याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तालुक्यात पक्षाची ताकद अधिक वाढवण्यासाठी ठाकरे गटाने आतापासूनच कंबर कसली आहे। स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत नागरिकांशी थेट संपर्क वाढवणं, नवीन कार्यकर्त्यांना पक्षाच्या प्रवाहात आणणं आणि शाखानिहाय संघटना मजबूत करण्यावर आगामी काळात भर दिला जाणार आहे। या बैठकींना आजी माजी पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवा सैनिक तसंच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील यशानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला गती देत कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने संघटनात्मक मोर्चे बांधणी सुरू केली आहे। त्यामुळे आगामी काळात कर्जतच्या राजकारणात ठाकरे गटाची ही वाढती सक्रियता नेमकी काय राजकीय समीकरण बदलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका।